आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत। साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासवडमध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील 1-2 गुंठ्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध। अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी, ड्रेनेज लाईन, मेन रोड 40 फुटी डांबरी रस्ता, अंतर्गत 15 फुटी डांबरी रस्ता, सर्व सोयीयुक्त 1 ते 2 गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये। सर्वसामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा। साई डेव्हलपर्स, आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड, सर्वे नंबर 53/14। अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल 9850 53 39 06 आणि 9890 01 79 28। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। श्री क्षेत्र यमाई देवस्थान यमाई शिवरी आदिमाया आदिशक्ती शिवरी निवासिनी श्री यमाई माता मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होऊन मोठ्या उत्साहात देवस्थानचे पुरोहित मोहनकाका खळदकर यांच्या पौर्यात्याखाली घटस्थापना पहिली माळ पार पडली। यमाई माता मंदिराचे सर्व सेवेकरी यमाई माता देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त, यामध्ये अध्यक्ष नवनाथ कामथे, उपाध्यक्ष देवा लिंभोरे, विश्वस्त विकास कामथे, खजिनदार नारायण कामथे, सुनील कामथे, मुरलीधर कामथे, विठ्ठल कामथे, बाबुराव टेकवडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन कामथे, मराठी पत्रकार परिषदेचे पुरंदर अध्यक्ष पत्रकार योगेश कामथे, युवराज कामथे, सतीश लिंबोरे, रवींद्र कामथे, अंकुशाबा आमथे, सूर्यकांत जगताप नाना, शिंदे मामा, विशाल पोरे, गणेश शिंदे, याचबरोबर शिवरी ग्रामस्थ भक्तगण यमाई मातेचे सेवेकरी देवस्थान ट्रस्टचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते। आपण पाहतात सह्याद्री 24/7। आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।
ठिकाणी यमाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली। या ठिकाणी आपण पाहतो अखंड महाराष्ट्राचे कुलस्वामिनी म्हणून या देवीकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं। 9 दिवस या ठिकाणी संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात। आज सर्व विधिवत पूजा होऊन या ठिकाणी घटस्थापना होण्या उत्सव सुरू झाला आहे। या ठिकाणी 9 दिवस आलेल्या सर्व भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे। हा उत्सव सर्व शांततेत पार पाडण्यासाठी शिवरीसह आम्ही सर्व पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य करू असं या ठिकाणी सांगतो आणि या उत्सवाला मी शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। आजपासून नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सर्व भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं ज्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्याचा आपण लाभ घ्यावा। तसंच देवस्थानच्या वतीनं आपण सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। हवन होऊन नवरात्राची सांगता होईल। या देवीचे महात्म्य पूर्वी अनेक लोकांनी यांचा अनुभव घेतलेला आहे। पंचक्रोशीमधील व तसेच संपूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये याची प्रचिती आपल्या यमाई देवीची आलेली आहे। यमाई देवी संपूर्ण भारतामध्ये तिचं अखंड तुळजाभवानी रूपाने आपल्या गावामध्ये आलेले आहे। याची सर्वांना ख्याती आहे। धन्यवाद। सर्वप्रथम आज नवरात्री उत्सवाला सुरुवात होत असताना आज पारंपरिकरित्याने या ठिकाणी घटस्थापनेचा आज दिवस घटस्थापना होत असताना सर्व शिवरी ग्रामस्थांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवून घटस्थापना केली। पारंपरिकरित्या संवादाच्या माध्यमातून संबुळाच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये आज श्री यमाई देवीचा या ठिकाणी घटस्थापना झाला। सालाबादप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आपण नेहमीच आणि येणाऱ्या भाविकांसाठी याही वर्षी आपण देवस्थान ट्रस्टच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुबद्ध असं नियोजन केलेलं आहे। मग त्यामध्ये वरती आपला मंडप असेल, विद्युत रोषणाई असेल आणि भाविकांसाठी दर्शन रांग असेल आणि सर्वच देवस्थानचे विश्वस्त असतील या ठिकाणी संपूर्ण दसऱ्यापर्यंत या ठिकाणी उपस्थित राहून सर्व भाविकांना चांगल्या पद्धतीने दर्शन होईल याची या ठिकाणी दक्षता घेतील। आणि नेहमीप्रमाणेच या ठिकाणी पहिल्या दिवसापासून ते नवरात्री ह्याच्या दसऱ्यापर्यंत ठिकाणी कार्यक्रम असतो आणि नेहमीप्रमाणेच आरती सकाळची आपली 6:30ला राहणार आणि संध्याकाळी 8:30ला या ठिकाणी संध्याकाळी आरतीच्या वेळी आपल्या गावातील सर्व तरुण मंडळ असतील, ज्येष्ठ मंडळी असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपला पालखीची प्रदक्षिणा निघून छबिना या ठिकाणी कार्यक्रम होत असतो। मोठ्या संख्येने महिला वर्ग पंचक्रोशीतून सर्वच भाविक या ठिकाणी येत असतात आणि मी पुन्हा एकदा नवरात्री उत्सवाच्या सर्व भाविकांना आणि शिवरी ग्रामस्थांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। आणि एक आवर्जून नेहमीच आपण या ठिकाणी होम अतिशय मोठ्या प्रमाणात करतो, तो होम देखील या ठिकाणी 10 तारखेला होणार आहे असं मी सर्वांना सूचित करू इच्छितो। या नवरात्र उत्सवातील 10 दिवसाची संपूर्ण माहिती आपण सर्वांना सांगितली।
त्याच्यामध्ये 10 दिवसामध्ये असणारा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीचं पाणी, स्वच्छ असं पाणी येणाऱ्या भाविकांना मिळेल याची दक्षता घेतली जाते. त्याचप्रमाणे पार्किंगची सुविधा असेल, शौचालयाची सुविधा असेल, त्याचप्रमाणे दर्शन बारीची सुविधा, या सर्वच या ठिकाणी 10 दिवसामध्ये योग्य पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. तरी याची सर्व माहिती विश्वस्तांनी दिली. येणाऱ्या भाविकांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.